पोलिसांनाही 3 तास लागले असं सांगण्यात येतं. असं आहे, हा 2 गटातला वाद होता. पोलिसांनी त्याच्यावर कंट्रोल केलाय आणि ज्यांनी त्या ठिकाणी मिस्चिफ केल्या त्या सगळ्यांवर कारवाई होणार. विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की तुमचं सरकार जातीय दंगली घडवून आणण्याचा घाट घालतंय. विरोधी पक्षाला काही कामधंदा उरलेला नाही, त्याच्यामुळे मला माझा कशाला वेळ वाया घालवतात त्यांच्या प्रश्नांवर. उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींच्या आजूबाजूला सगळे दांभिक लोक जमा झालेले आहेत, त्यांनी अजित पवार आणि सगळ्यांवरच ते. माझं एवढंच म्हणणं आहे की उद्धवजींनी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं. त्यांनी दुसरं वक्तव्य असं केलं की मेरे रगों में सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं गेलं भारत पाकिस्तान मॅचवर. मी पहिलेच सांगितलं, असं आहे, जावेद मियाँला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांनी एकदा आरसा बघावं. उघड्यासाठी हजारो लोक रस्त्यावर येतात, मुलांसाठी हजारो लोक रस्त्यावर येतात, पहलगामसाठी येत नाही, त्यांचंच वक्तव्य. तुमच्याकडे काही विचारायला राहिलेलं दिसत नाही मला, त्याच्यामुळे चला.